जर का तुम्ही बिग बॉस मराठीचा चौथा आठवडा पाहिला असेल तर तुम्हाला कळेल की शेळी एवढ्या मुद्द्याला घोडा एवढं कसं दाखवायचं आणि घोड्या एवढ्या मुद्द्यामध्ये शेळीसारखं कसं वागायचं. माझ्या रोस्ट मध्ये मी कुणालाही सोडत नसते आणि मग लोक सुद्धा माझा गेम काढायला विसरत नसतात. माझं वाक्य जर का तुम्हाला कळलं असेल तर मग मला पण येऊन सांगा. भाषणबाजी करण्यापेक्षा मी रोस्टबाजी सुरू करते. या आठवड्यामध्ये एक वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे आणि तो सदस्य घरामध्ये राहतोय. तिचं नाव आहे अनुश्री माने. अगं इतर सदस्यांना नल्ले म्हणणारी तू राकेश बापट सोबत बल्ले बल्ले करतेय जसं काही घडलंच नाहीये. हा आधी जसं काही तू काही वाईट साईड बोललीच नाहीये. लोकांना सांगते ही कशाला मध्ये बोलतीये, हिने हडतूड नाही केलं पाहिजे यार, हिला का सतत मध्ये बोलायचंय. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. एवढं अगदी साजूकपणाचं आव नको ग आणूस चिमुरडे. पण अजून एक व्यक्ती जरा बदललीये. म्हणजे सारे गारे करण्यापेक्षा ही व्यक्ती आता आरे गारे करायला लागलीये. प्राजक्ता आता कसं जरा परफॉर्म करतेय, म्हणजे चांगल्या अर्थाने परफॉर्म करतेय, पार्टिसिपेट करतेय ती भांडणांमध्ये. आणि आय थिंक करण पासून जरा जोडी तुटल्यामुळे, म्हणजे त्या जोडीच्या बंधनामध्ये ती आता त्या रोशन सोबत अडकलीये, तर त्याच्यामुळे आय थिंक जरा तिची वेगळी साईड बाहेर येते. ती जरा आता असं वाटते की जरा आता गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होती. कारण अनुश्री काम नव्हती करत तर प्राजक्ता अनुश्रीला थेट बोलत होती की तू काम कर, आणि बाकी कोणी सिरियसली घेत नव्हतं. ना राकेश ना विशाल ना कुणी मस्त हसत होते. ती त्यांना सुद्धा बोलली की ह्याच्यामध्ये हसण्यासारखं वगैरे काही नाहीये. आणि टास्क मध्ये जसं ती खेळली तसंच ऍक्च्युली तिने आता इतर लोकांच्या मानगुटीवर बसून ना त्यांच्याकडून काम करून घ्यायला पाहिजे. त्या रुचिताला कुणीतरी वॉशिंग मशीन मधून एकदा धुवून काढून असं झटकून वाळत घाला यार. एवढी चांगली डान्सर आणि काय बोलते. मागच्या आठवड्यात म्हणली ती की मी आता कुणामुळे ट्रिगर होणार नाही, आणि या आठवड्यामध्ये अक्षरशः सायलेन्सर गेलेल्या बुलेट सारखी आवाज करत होती. वाटेल त्या गोष्टींवरती बोलत होती. हिचे मर्दानी खेळ काढायचे नाही आणि मग ही बोलणार की रोशन दादा कसा पळताना त्याच्या मांड्या घासल्या जातात म्हणून. वारे वा, व्हॉट काइंड ऑफ शेड्डू ठोकुगिरी इज दिस. पण भाई राकेश जे काय एक लिंबू टिंबू खेळलाय ना, मी इतके वेळा रिवाइंड करून पाहिलं. रुचिता डिड नॉट स्क्वीज हिज लिंबू, म्हणजे ते आता दिसलं तरी नाहीये काही. आणि दीपालीने फक्त तिला सांगितलं होतं यार, तिने फक्त सांगितलं होतं यार. आणि तुम्ही प्लीज आमची लाडो रनिया तन्वीला काही बोलू नका. चौथीमध्ये खडू चोरला म्हणून सगळेजण तिच्यावरती डुख धरून बसले होते. ह्याचा ट्रॉमा तिला अजून पण आहे, हे तुम्ही सिरियसली घेतलंच पाहिजे. तन्वीचं मला असं वाटतं ना की अशा एखाद्या भांडणामध्ये मुद्दा सॉल्व्ह होण्याचा पॉइंट असा इथे दिसत असतो, पण ही सारखं अलीकडच्या चौकातनं युटर्न घेत बसते आणि तिथे गोल फिरत बसते आणि मग स्वतःच रडते. विशाल उगाच एक त्या प्रभू मधला राक्षस बाहेर काढण्याच्या मागे. अरे त्याच्यापेक्षा तुझ्या आजूबाजूला ज्या चेटकिणी आहेत ना त्यांच्यातला प्रभू जागा कर. अनुश्रीला काही बोलत नाही. रुचिताला म्हणतो की अरे तू असं केलं तर तू शाईन होतीयस. अरे व्हॉट काइंड ऑफ हागे मारू आर यू. ओमकारला गेम ओव्हर करायला सांगितला होता, याने मूर्खपणाचा कळस गाठलेला आहे. भाई तुझ्या फांदीवर बसलायस ना, तीच फांदी तू कापायला घेतलीस. उतर खाली. तू करणला कधी कळणार आहे की तिथल्या भांडणांमध्ये तुला प्रेक्षकांची भूमिका बजावायला बोलवलेलं नाहीये, त्यासाठी तुला पैसे मिळत नाहीयेत, तुला पार्टिसिपेट करावं लागणार आहे, इन्व्हॉल्व्ह व्हावं लागणार आहे. कसं असतं ना की खरं तर ना भांडणं ही फालतूच असतात. ती अशी हळूहळू करत वाढतच जातात, पण ती आपण सिरियसली नाही घेतली तर ती सिरियसली घेतलीच नाही जाणार आहे. पण मग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालं की मग आपल्याला काय वाटतं ते सगळं बाहेर येणार आहे. एकतर का त्याला सारखं फेमिनाईन कॅरेक्टर्स करायचा नाद लागला ना मला खरंच कळत नाहीये. हेमा मालिनी कुठला. बाकी आयुष एकाच ठिकाणी दिसला जिथे त्याने चावीचा चुकीचा डिसिजन दिला आणि तन्वी आणि रुचिताला बाहेर काढलं. आणि ज्या सदस्यांना घराबाहेर काढून बिग बॉसने त्यांचा विषय संपवलाय त्यांना राम ठोकून मी माझ्या आजच्या रोस्ट मधून तुमची रजा घेते आणि मग पुढच्या आठवड्यातल्या घडामोडींवरती जिरावन मसाला टाकून रोस्ट करायला भेटूच.